घाटकोपर पूर्व इथे पोलीस वसाहतीत मोठ्या प्रमाणात पोलीस कुटुंब राहतात. पण सध्या या कॉलनीत पोलिसांच्या नातेवाईकांना आणि खुद्द पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनाही डेंग्यू मलेरियानं ग्रासलाय. काही दिवसापासून डेंग्यूचे फक्त या एरियामध्ये म्हणजे आमच्या फक्त पर्टिक्युलरली पोलीस क्वार्टरमध्ये मोर दॅन 100 पेशंट्स आहेत, इन्क्लुडिंग मी, माझा भाऊ आणि एकाच बिल्डिंगमध्ये 12 जण डेंग्यूचे पेशंट्स आहेत. ते ऑलरेडी ॲडमिट आहेत. काही अजूनही आहेत, काहींना डिस्चार्ज करून घरी आणलं आहे. पण इथे असणारी अस्वच्छता आणि इथलं कुठलंही नियोजन नाही आहे. कुठलंही शासन इथे येऊन म्हणजे प्रशासन येऊन बघत नाही. या वसाहतीच्या 15A या एकाच इमारतीत गेल्या काही दिवसात तब्बल 12 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात पालिकेच्या एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी सचिन भोसले यांनी थेट कॅमेऱ्यासमोर बोलणं टाळलं. एवढंच नाही तर आमचे उपाय सुरू आहेत, आता पोलिसांच्या थेट घरात घुसून कामं करू शकत नाही अशी उर्मट प्रतिक्रियाही दिली. तर स्थानिक नगरसेविकेनं तातडीनं उपाययोजनांची गरज व्यक्त केली. माझ्या मुलाला डेंग्यू झालेला आहे आणि त्याला आम्ही 8 दिवस हॉस्पिटलमध्ये सरोदेच्या बाजूला ॲडमिट केले. त्या हॉस्पिटलमध्ये 8 दिवस तिथं तुला घरी आणलं. त्याच्या घरी तर आणती, मुलाला आणायच्या आधीच मुलीला परत माझ्या डेंग्यू झाला. मुलीला ताप वगैरे ती भयंकर तापाने हे झाले. ती जर कुठे होती, तिला दवाखाना चालू आहे तेवढ्यात मी आजारी पडली. मग आम्हाला त्याच्यावर तुम्ही फॅसिलिटीज द्या. आमच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा. आमच्या बिल्डिंगांना झाडूला माणसं नाही. बरं मागे लावलेले तर लगेच आमच्या पगारांमधून तुम्ही 50-50 रुपये कट केले. हे सगळं काही व्यवस्थित झालं, पण तरी पण लोक कट झाले. आज या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे राहणारे जे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांच्या परिवारातील लोक आहेत, त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ झालेली आहे आणि ही मोठी गंभीर गोष्ट आहे. मला वाटते की महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक ज्या काही व्यवस्था आहेत, ज्या काही नियोजन आहे ते तातडीने करणं आवश्यक आहे. समाजाच्या संरक्षणासाठी नेहमी घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या घरातच आता डेंग्यूचं संकट आलंय. महापालिका आता तरी गांभीर्यानं हे घेणार की अशीच उडवाउडवीची उत्तर देण्यात धन्यता मानणार? अमोल पेडणेकर, झी मीडिया, घाटकोपर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.